साथियों, हमने कोरोना के समय में वर्क फ्रॉम होम की, ऑनलाइन मीटिंग्स की, वीडियो कॉन्फ्रेंस की, ऐसी अनेक व्यवस्थाएं विकसित की और हमें आदत भी हो गई थी। आज समय की मांग ऐसी है कि उन व्यवस्थाओं को हम फिर से शुरू करें तो वो देश हित में होगा। आज जो संकट है उसमें हमें विदेशी मुद्रा बचाने पर भी बहुत जोर देना होगा, क्योंकि दुनिया में पेट्रोल डीजल इतना ज्यादा महंगा हो गया है, पहले से कई गुना ज्यादा कीमतें बढ़ गई है। तो हम सबका दायित्व है कि पेट्रोल डीजल की खरीद पर जो विदेशी मुद्रा खर्च होती है, पेट्रोल डीजल बचाकर हमें वो मुद्रा भी बचानी है। मिडिल क्लास में कल्चर बढ़ता जा रहा है। हमें तय करना होगा कि जब ये संकट का काल है और हमारी देशभक्ति हमें ललकार रही है, तो कम से कम 1 साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए। साथियों, हमें विदेशी मुद्रा बचाने के जो भी रास्ते हम लोग अपना सकते हैं, हमें बचाना होगा। साथियों, गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था, तो लोग देश हित में सोना दान दे देते थे। आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशावर येऊ शकणाऱ्या आर्थिक संकटाची चाहूल लागताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मोठे आवाहन केले आहे। सोने खरेदी करणे टाळणे, परदेश दौरे कमी करणे, पेट्रोलचा वापर घटवणे आणि कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देणे असे 4 महत्त्वाचे आवाहन त्यांनी केले आहे। मात्र मोदींचे हे आवाहन जाहीर होताच देशभरातील सोने व्यापारी आणि सोने कारागिरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सोने व्यापाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की देशभरातील कोट्यवधी कुटुंबांचा उदरनिर्वाह सोन्याच्या व्यापारावर अवलंबून आहे। धंदाच झाला नाही तर प्रपंच कसा चालणार, व्याजाचे पैसे कसे फेडायचे असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला। देशाचे पंतप्रधान जरा अशी डोके फिरल्यासारखी भाषा जरा वापरत असतील तर आमचे कारागीर लोकांची उपासमारी करून उद्या आत्महत्या केल्याशिवाय आमचे राहणार नाही। कारण आम्हाला उपजीविका नसल्याशिवाय आम्ही काम गिराकाने जर सोनं नाही खरेदी केले तर आम्ही काम करायचं काय? मग आमच्या बायका लेकरं सांभाळायचे कसे व बँकेचे कर्ज भरायचं कसं? का मोदी साहेबांनी आम्हाला काय कुठलं अनुदान देणार आहेत का? मग त्याचीही पूर्तता करून मग देशावरती ते सांगायचं की सोनं खरेदी करू नका किंवा डिझेल पेट्रोल वगैरे वापरू नका, कमी वापरा म्हणून सांगावे। कारण आम्ही कारागीर लोक काय करायचं? मोदी हिंदू धर्माचे प्रचारक आहेत, मग त्यांना हे माहिती असायला हवे की मणी डोरलं घातल्याशिवाय हिंदू संसार सुरूच होत नाही असे व्यापाऱ्यांनी ठणकावून सांगितले। मोदीजींनी सोनच सांगितलं नाही तर पेट्रोल सुद्धा वापरू नका म्हणून सांगितलंय। 4 राज्यात शेकडो उड्डाणं करून, शेकडो रॅल्या करून पेट्रोल डिझेलचा चुराडा केल्यानंतर हे सोन्यावर आलेत। ही पश्चात बुद्धी झालेली आहे मोदी साहेबांना। अहो, ज्या व्यवसायावर करोडो लोक जगतात, ज्या व्यवसायावर करोडो लोकांचा विश्वास आहे, जे आपल्या सोनाराकडे पिढ्यानपिढ्या दागिने घडवतात, अशा व्यवसायावर तुम्ही आमच्या घाला घालत आहेत। जवळपास 1.5-2 कोटी लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत। सराफांनी जर सोनं नाही विकलं तर त्यांच्या लेकराबाळांनी खायचं काय? त्यांनी घेतलेल्या कर्जाचं करायचं काय? त्याचं व्याज कोण भरणार? त्याच्या नोकराची पगार कोण देणार? आणि नोकराला काढल्यावर नोकरानं काय उद्योग करायचा याचं कसलंही मार्गदर्शन मोदी साहेबांनी केलं नाही। मोदी साहेब, तुम्ही हिंदू धर्माचा फार पुरस्कार करता, परंतु गळ्यात अर्धा
ग्रॅम असू दे किंवा 1 ग्रॅम असू दे, त्याची वाटी मणी मंगळसूत्र घातल्याशिवाय आपल्या हिंदू लोकांचा संसार सुरू होत नाही. अशा हिंदू धर्माच्या पवित्र मंगळसूत्रावर देखील तुम्ही घाला घातलात. तसं जर तुम्हाला मंगळसूत्राची काय किंमत आहे हे माहीत नाही, हे सगळ्या देशाला पण माहीत आहे. त्यामुळं आमची जी काय उपजीविका आम्ही कष्ट करून खातो, आम्ही कुणाच्या चोऱ्या करत नाही. आज हॉलमार्किंगच्या दागिन्याशिवाय आम्ही धंदा करत नाही. असं असताना प्रामाणिकपणे स्वचोटीने व्यवसाय करणाऱ्या तुम्ही सोनं विकताना पण पैसे घेता आणि मोडताना पण 3% GST घेता. एवढा महसूल कुठल्याही व्यवसायातनं मिळत नाही. कारण जिथं सोनं विक्री केली जाते तिथं जेव्हा खरेदी केलं तेव्हा 3% म्हणजे डबल मिळते गव्हर्नमेंटला. असं असताना तुम्ही करोडो लोकांच्या पोटावर पाय द्यायला निघालेला आहात. हा पश्चातबुद्धी आहे आणि हा पंतप्रधान मोदींचा पराभव आहे. सोने कारागिरांनीही मोदींच्या आवाहनाला विरोध करताना आपली व्यथा मांडली. आम्ही कारागीर आहोत, काम केल्याशिवाय पोट भरत नाही. सोने खरेदीच बंद झाली तर आमच्या हाताला काम कोण देणार, असा सवाल कारागिरांनी केला. या वाक्यातच ह्या पंतप्रधानांचा पराभव झालेला दिसतोय. देशाचा पंतप्रधान जर इथल्या सामान्य नागरिकांना म्हणत असेल की पेट्रोल डिझेल वापरू नका, सोने 1 वर्ष खरेदी करू नका, सगळ्यात मोठा पराभव आहे. आज ह्यांचं देशात जे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे तशाच पद्धतीने हा यांचा निर्णय आहे. यातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री म्हणजे जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्री भारत देशातली आहे. 60% GDP मध्ये या इंडस्ट्रीचा वाटा आहे. तर हा यांचा डोळा या अदानी आणि अंबानीच्या घशामध्ये का अडाणीच्या घशामध्ये घालायचा आहे का, हा प्रश्न आम्हाला सामान्य वापरणं पडलेला आहे. आणि आज भैया म्हणल्यासारखं की सामान्य नागरिक सामान्य जनतेच्या लग्नामध्ये अर्ध्या ग्रॅमची मणी मंगळसूत्रानुसार लग्नाची सुरुवात होते. तर या माणसाला संसार कधी माहीत नाही. आणि या माणसाने जर असे निर्णय जर देशांवर लोकांवर लागू करत असेल तर, आणि लोकांना याचं देणं घेणं काय की डॉलर आणि परकीय चलनाशी सामान्य लोकांशी काय देणं घेणं आहे हे तुमचा विषय आहे. यामध्ये जनतेवर का तुम्ही हे करता. तर अजिबात हे चुकीचं वक्तव्य आहे. आणि देशामध्ये 80 ते 90 लाख लोक या क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकणार आहे आणि हे देशाला परवडण्यासारखं नाही आहे. आणि या इंडस्ट्रीमध्ये अनेक सुरतमधले लोक, गुजरातमधले लोक काम करतात आणि हे पंतप्रधान गुजरातमधनं येतात. हे का मग अज्ञानी पंतप्रधान आहेत का त्यांचा हे चुकीचा निर्णय अजिबात हे लोकांना परवडणार नाही. त्यामुळे आम्ही तीव्र शब्दात पंतप्रधानांचा निषेध करतो.